नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या एपिसोड 39व्या भागामध्ये आज आपण आलो. 27 जानेवारी आज तारीख आहे 2025. या एपिसोडमध्ये आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला याबद्दल धन्यवाद देतो. जवळपास 97.5% शेतकरी रासायनिक शेती करतात आणि फक्त 2.5% शेतकरी सेंद्रिय शेती करतात. मागच्या माझ्या 44 वर्षाच्या सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या अनुभवानुसार माझ्या असं लक्षात आलेलं आहे की हे 97.5% शेतकरी काही अपवाद जर वगळले तर सगळेजण रासायनिक शेतीला कंटाळलेले आहेत आणि ते नाईलाजाने शेती करतायत, कारण त्यांना दुसरा पर्याय नाही त्यांच्यासमोर. उत्पन्न तर वाढवायचे, किडींना कंट्रोल करायचे आणि उत्पादन वाढवून त्यांना आपला संसार चालवायचा आहे. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं लक्षात सगळ्यांच्याच आलं, जवळपास बोलून कोणी दाखवत नाही जास्त, परंतु सगळ्यांच्या लक्षात आलं शेतकरी बांधवांना की अत्यंत महागडे खत झालेले आहेत. कीटकनाशक, रोगनाशक सुद्धा किमती वाढलेल्या आहेत. एवढं सगळं करून बदललं हवामान, समजा अतिशय उष्णता आली, अवेळी पाऊस पडला, सगळं हातचं पीक निघून चाललंय, हातात आलेलं पीक निघून चाललंय. आणि या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला पुन्हा शेतीमाल जर आला तर तो कवडेमोल भावानं आपल्याला बाजारभावाच्या चढ उतारामुळे नाईलाजानं विकून झालेला उत्पादन खर्चही आपल्याला निघत नाही. हे वास्तव आहे, हे सगळे मान्य करते. पण सेंद्रिय शेती कशी गरजेची आहे, किती चांगली आहे, हे सगळेजण म्हणतात भाषणामध्ये, प्रशिक्षणामध्ये. हे करायची गरज आहे. हवा प्रदूषित झालेली आहे, जमीन प्रदूषित झालेली आहे आणि आजार वाढलेले आहेत, पशुचे आजार वाढलेत, मानवाचे आजार वाढलेत, वातावरण बदल झालेला आहे, सगळे दवाखाने फुल झालेले आहेत. कोणत्याही खेडेगावात जा, शहरात जा, लहान मोठे दवाखाने अत्यंत पूर्णपणे सक्षमपणे चालू आहेत आणि औषध चालू आहेत, तब्येती बिघडल्यात. याचं महत्त्व सगळं सांगतात, सेंद्रिय शेती करायला पाहिजे. परंतु काही मोजके अपवाद वगळता सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी करायची आहे, नेमकं कृती कार्यक्रम काय केलं पाहिजे, याची माहिती कोणी देत नाही. मित्रांनो, माझा असा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की इसाप ऑर्गॅनिक शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन मी देण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो. मित्रांनो, रासायनिक शेती कंटाळले तुम्ही. आता या उन्हाळ्यापासून किंवा येत्या खरीप हंगामापासून जर तुम्ही ठरवलं की मी सेंद्रिय शेती करायची आहे, तर माझ्याकडे पूर्ण कार्यक्रम, ॲक्शन प्लॅन ऑफ ॲक्शन, जमीन तयार करण्यापासून बियाणे काय केलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे, कृती कार्यक्रम माझ्याकडे आहे. आणि याचा आपण अवलंब करावा, प्रशिक्षण घ्यावं, अभ्यास करावा आणि त्याचं अंमलबजावणी करावी अशी माहिती मला विनंती आहे. आता या एपिसोडमध्ये आपण एकेका मुद्द्यावर चर्चा करीत आहोत. परंतु हे लक्षात घ्या की इसाप सेंद्रिय शेती पद्धती आहे ती शेतावरच्या पिकावर, त्याच्या विज्ञानावर अवलंबून नाही. माझा नेहमी आदर्श राहिलेला आहे, बांधावरची वनस्पती कशी वाढते, जंगलातली वनस्पती कशी वाढते, कोणत्या तत्वावर निसर्ग तो कशी वाढवतो. कारण त्या ठिकाणी आपण पाहतो की कुणीही नांगरट करत नाही, खोल नांगरट, कुणीही रासायनिक खत टाकत नाही, कुणीही कीडनाशक, रोगनाशकाची फवारणी करत नाही, तरी वनस्पती चांगली वाढते, जोमानं वाढते, आनंदानं सगळे पिकं जगतात त्या ठिकाणी. आणि आपण पाहतो की आपल्याला हे का कळत नाही, विज्ञानाला किंवा माणसाला किंवा कृषी विद्यापीठांना, की ही वनस्पती ज्या तत्वावर वाढते तीच तत्व आपण आपल्या शेतामधल्या सोयाबीन, ऊस, हळद सगळ्या आपल्या जे पिकावर अवलंबली तर हे पद्धती आपल्याला किफायतशीर होऊ शकते. तर मी म्हटल्याप्रमाणे ॲक्शन प्लॅन, समजा तुम्ही ठरवलं की या खरीपपासून किंवा या उन्हाळ्यापासूनच आपल्याला नवीन जे पीक घ्यायचं आहे, मग उन्हाळी भुईमूग असो किंवा खरीपमध्ये तुमचं कापूस असो, सोयाबीन असो लावायचं तुम्ही ठरवलं समजा, तर पहिल्यापासून अशा गोष्टी करा की ज्या ॲक्शन प्लॅन आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा. त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की तुम्ही बियाणं निवडताना सरळ वाण, सुधारित वाण, अमेरिकन वाण आणि ते नाही मिळाले तर हायब्रिड वाण, चारही कृषी विद्यापीठामध्ये हे वाण उपलब्ध आहेत आणि हे आपण वाण निवडावे. वाण निवडल्यावर सुरुवातीला पहिल्या वर्षी तुम्ही कृषी विद्यापीठातून किंवा कृषी विज्ञान केंद्रातून जिथं अवेलेबल हे वाण असतील ते वाण घ्यावे पहिल्या वर्षी.
नंतर हे वाण कसे जतन करायचे, बियाण्याचा खर्च कसा वाचवायचा, पुढल्या वर्षी हे वाण घ्यायची गरज कशी पडणार नाही हे आपण पुढे बघणार आहोत. एकदा हे वाण विकत घेतले की तुम्ही एक गोष्ट करा की त्याला पंचगव्यानं बियाणे संस्कार करा. पंचगव्य हे वाढवर्धक आहे, कीडनाशक आहे, बुरशीनाशक आहे, इम्युनिटी त्याला प्रतिकारशक्ती देण्याची ताकद सुद्धा आहे. अशा या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये सुडोमोनास आहे, बुरशीनाशक आहे, हे सगळं अत्यंत महत्त्वाचे असे सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत. त्याचं जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर ते आपण पुढे आपल्याला त्याला बराचसा फायदा होतो. ते सुरुवात तशी करायची. याच्या पुढे रुंदसरी वरंबा पद्धत किंवा कंटूर पद्धतीने पेरणी करा किंवा दक्षिणोत्तर पेरणी करा. दक्षिणोत्तर पेरणी करण्याचे पुष्कळ फायदे आहेत. त्या एपिसोडमध्ये मी म्हणत नाही काही, परंतु असे तयार करा. आणि आता एकदा बियाणे निवडलं की कधीही एकच पिकाची पेरणी करू नका मित्रांनो. कृपया मोनोक्रॉपिंग नको. नुसतं सोयाबीनचे 5 एकर प्लॉट आहे, नुसतंच ऊसाचा 3 एकर प्लॉट आहे, त्याच्या दुसरं कोणतेच पीक नाही, भुईमुगाचा प्लॉट आहे, हळदीचा प्लॉट आहे, नुसतं एकच पीक नको आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, मग ते हिरवळीचे पीकसुद्धा असताना आपण नुसतंच धेंच्या किंवा बरू न पेरता त्याचं नंतर गाडून पुन्हा न घेता त्याच्यामध्ये ॲरोग्रीनचे पेरणी, हिरवळीचे पीक घेऊनच पेरणी करा. तुम्ही हळद लावायची आहे, सोयाबीन घ्यायचं आहे, ऊस लावायचा आहे, त्याच्या 2 महिने आधी ॲरोग्रीन ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 किलो औषधी किंवा तेलबियाचं बियाणं, 12 किलो एकदल बियाणं, 18 किलो हे असं त्याप्रमाणे 30 किलो द्विदल, एकदल आणि तेलबियाचे बियाणं, औषधी बियाणं हे आपल्याला 30 ते 35 किलो एका एकराला टाकून आपण 50-55 दिवसानं त्याला जर आपण डिस्क हॅरोनं किंवा कल्टिवेटरनं आपण त्याला जमिनीवर त्याचे तुकडे करून आच्छादन करून नंतर जे पीक घेतलं समजा ते अत्यंत रासायनिक खत दिल्यासारखंच पीक ते येईल मित्रांनो. तर हे झालं आपल्याला एक ठिकाणी. नंतर आपण असं बघूया की खोल नांगरट आपण सोडायची आहे. मायक्रोरायझा आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही जमिनीतला, त्यामुळे ते करायचं आहे आपल्याला. आणि पिकाची निवड करताना मित्रांनो बहुपीक पद्धती किंवा मोनोक्रॉपिंग नको, हे जे म्हटलेलं आहे मी त्याचा कटाक्षानं वापर करा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण एकच पिकाची पेरणी न करता आपल्याला त्या मुख्य पिकाबरोबर सहयोगी पिकं, कंपेनियन क्रॉप्स, योग्य पिकं जे जे आपल्याला जे अत्यंत उपयुक्त होतील आणि अशा योग्य पिकाची यादी आणि हे आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यात फायदे काय आहेत? सहयोगी पिकाचे किंवा जैवविविधता युक्त जमिनीमध्ये आपण पेरणी करण्याचे फायदे खूप आहेत. एक तर अशा मुख्य पिकाच्या बरोबर आपण योग्य आंतरपिकाची लागवड केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मुख्य पिकाला जमिनीतले मूलद्रव्य पुरवतात. ते चवळी असेल, मूग असेल, उडीद असेल, ते नत्र पुरवतील आपल्या मुख्य पिकाला. नंबर 1. नंबर 2, मुख्य पिकाचे कीड रोगापासून संरक्षण मिळतं. इन्सेक्ट अँड डिसीज मॅनेजमेंट होऊ शकते त्याच्यामध्ये, ते एक होऊ शकते. तिसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पिकाच्या मध्ये गॅप नसल्यामुळे, जमीन उघडी नसल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव पुष्कळ कमी होतो, म्हणजे वीड मॅनेजमेंट सुद्धा होऊ शकते. नंबर 4, मूलस्थानी जलसंवर्धन आणि मृदसंवर्धन होते. जमिनीतलं इरोजन होत नाही, जमीन आच्छादित असल्यामुळं जमिनीचं जास्त पाऊस झाला तरी वाहून जात नाही माती वगैरे, आणि ओलावा टिकून राहायला मदत करते. नंबर 5, जमिनीचा प्रोडक्टिव्हिटी सुधारते. एकदल, द्विदल, तेलबिया हे सगळे असल्यामुळे त्या प्लॉटची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी, त्याचं भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात, म्हणजे सॉईल प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट होते आपल्याला. नंबर 6, प्रतिकूल वातावरण आहे. आता बऱ्याच वेळेस धुकं पडतंय, अवेळी पाऊस पडतात, थंडीची लाट येते, गारपीट होते, बाजारभाव कमी जास्त होतात, तेव्हा मुख्य पिकाला आधार म्हणून आपल्याला आधार मिळतो. नुकसान झालं तरी, मुख्य पिकाचं नुकसान झालं तरी जे आंतरपिकं आहेत त्याचा आपला आधार मिळतो आपल्याला, आणि आर्थिक नुकसान भरपाई या दुसऱ्या पिकामधून आपल्याला मिळते, आणि आपला काहीतरी संसार मजुरी चालवायला नाही तर 100% आपलं नुकसान होऊन जाते आपलं. त्यामुळे मिश्र पिकं आवश्यक आहे. नंबर 7, आपल्या कुटुंबाला, समाजाला एकाच वेळेस आपल्याला रोटी, डाळ, भाजी हे तर मिळते, आणि काही उत्पादन खर्च विकल्यानंतर आपल्याला घराचा खर्चही भागतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे या मिश्र पीक पद्धतीमुळे स्वतःचा आणि देशाचा अन्न सुरक्षेचा प्रश्न आपल्याला सुटण्यास मदत होते. तर आपल्याला तुम्हाला एक सगळं सांगायचं आहे मला, की मी एक त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे,
आणि आता वेळ भरपूर कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक आपल्याला त्याच्यामध्ये सांगू शकेल की 58 पिकामध्ये 58 पिकामध्ये मिश्र पीक कोणते घ्यायचेत काय नाही, त्याचं हे पुस्तक आहे. विविध पिकांचे वाण, मिश्र पिकाचे वाण, हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. हे आपल्याला सकाळमध्ये उपलब्ध होईल. मला सांगितलं तरी आपण हे करू शकाल, हे घेऊ शकाल. आणि याच्यामध्ये मित्रांनो, हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. वाणाची माहिती आहेच, परंतु कोणतं आंतरपीक घ्यायचं आहे काय नाही त्याची सुद्धा यादी आपण दिलेली आहे. त्या यादीमध्ये आपण मक्यामध्ये काय घ्यावं, रब्बीमध्ये काय घ्यावं, बाजरीमध्ये, भुईमुगामध्ये काय घेतलं पाहिजे, गहूमध्ये काय घेतलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला माहिती आपल्याला भरपूर या ठिकाणी मिळू शकेल. हे पुस्तक आपल्याला जरूर घ्या. त्यामुळे आपल्याला कोणतं पीक त्याच्यामध्ये घेऊ नये हे सुद्धा याच्यामध्ये आहे. आंतरपीक कोणतं चुकीचं आहे. टमाट्यामध्ये मका घेऊ नका, बटाटा घेऊ नका, कोबी घेऊ नका, टमाट्यामध्ये चवळीमध्ये कांदा घेऊ नका, कारलीमध्ये सुद्धा दुसरं एक काही घेऊ नका, घेवड्यामध्ये लसूण काही घेऊ नका, असे अत्यंत काकडीमध्ये फ्लावर कधीच घ्यायचं नाही. तर अशा गोष्टी आहेत ज्या कीड आणि रोग सुद्धा वाढू शकतात. हे डिटेल आपल्याला ही माहिती या पुस्तकातून मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे आपल्याला की आणखी एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये किती ओळी मिश्र पिकाच्या आणि किती ओळी मुख्य पिकाच्या हव्यात, त्याचं एक आदर्श मॉडेल आहे. त्याच्यामध्ये हे पुस्तक सुद्धा आपण बघू शकता. एकात्मिक शाश्वत सेंद्रिय शेती, हे पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये मी दिले, आपण वाचू शकता किंवा बघू शकता या ठिकाणी की सोयाबीन आणि तूर याच्या ओळी कशा पाहिजेत आपल्याला, त्याचे डिझाईन दिलेले आहे. भोवताली मका लावायची, चवळी पेरायची, तर हे आपले डिझाईन दिलेले. हे आपण जरूर याचा वापर करावा आणि जैवविविधता आणि मिश्र पिकाप्रमाणे तुम्ही हे करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बायोडायनॅमिक कॅलेंडर. हे बायोडायनॅमिक कॅलेंडर फेब्रुवारीचं आता मी काढलेलं आहे. शेतीचे कामं कोणते शेतीचे काम कोणत्या तारखेला करावेत फेब्रुवारीच्या, हे एक माहिती दिलेली आहे. हे एक पेज आहे. दुसरं एक पेज महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ जानेवारीचे पेज दाखवतो तुम्हाला की कालनिर्णयपणाने तुम्ही हे कोणत्या दिवशी कोणतं शेतीचं काम करावं, मिरची कधी लावायची आहे, जमिनीतली पिकं कोणते घ्यायचे, फवारणी कधी करायची आहे, याची माहिती दिलेली आहे. आणि याच्याशिवाय अजून 4 पेजेस असे आहेत की जेणे ते डिटेल सांगलेलं आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये विज्ञान काय. हे असं जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे बायोडायनॅमिक कॅलेंडर हवा असेल तर कृपया तुम्ही ₹200 फोनपेवर तुम्ही पाठवा आणि मला फोन करा. कारण व्हॉट्सअप मी सहसा बघत नाही. इतके व्हॉट्सअप आहेत, इतके फेसबुक आहे की फोन करून मला सांगा. तुम्हाला पत्ता द्या, मी तुम्हाला पाठवू शकेल. माझा नंबर आहे 9881497092. पुन्हा एकदा सांगतो 9881497092. आणि याच्यावर तुम्ही काही प्रश्न असेल किंवा कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल, प्रोड्युसर कंपनी असतील तर मी उपलब्ध आहे. माझी तयारी आहे. तुमचं ज्ञान घेण्याची तयारी पाहिजे एवढं सांगतो आणि इथं थांबतो. नमस्कार.